आपल्यासोबत प्रगतीताई पाटील आहेत. प्रगतीताई सुनेत्रा पवार यांच्या भाची आहेत. प्रगतीताई, सुनेत्रा वहिनी कठीण प्रसंगातून जात आहेत, मात्र आता त्या राज्याचे उपमुख्यमंत्री पण होतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तुम्ही त्यांच्यासोबत लहानपणापासून राहिल्यात, त्यांचा नेतृत्व गुण तुम्ही पाहिला? हो, एकतर अजितदादा अकाली जाणं हे खूपच दुःखद गोष्ट आहे आणि त्या परिवारावर खूप मोठं संकट आलेलं आहे. पण या संकटात आमच्या सुनेत्राताई ज्या आहेत त्या या संकटाला मात करून पुढे जातील आणि महाराष्ट्राची सेवा करतील, यात मला कुठेही शंका नाही. कारण काय आहे, मी त्यांच्यासोबत कॉलेज लाईफ, हॉस्टेल लाईफ आम्ही एकत्र घालवलेलं आहे. हॉस्टेलला आमचा 17 जणींचा ग्रुप होता आणि त्याचं नेतृत्व सुनेत्राताई करायच्या. म्हणजे कुठल्या मुलीला जर ते आजारी पडली तर तिला पहिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं, किंवा कॉलेजमध्ये तिच्यावर रॅगिंग होत असेल तर तिच्यासाठी आम्ही सगळ्या 17 जणी उभं राहायचो. आणि त्यावेळेस मी पाहिलं की सुनेत्राताई कसं नेतृत्व करू शकतात. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये, म्हणजे त्या हॉस्टेलचं ॲडमिशन पण असू द्यात, त्याच्यामध्ये सुनेत्राताई पुढे येऊन काम करायच्या. हॉस्टेलवरती जी नीटनेटकी स्वच्छता, याच्यामध्ये ताई नेहमीच पुढे असायच्या. त्यांच्या रूममध्ये पण फर्स्ट प्राईज मिळायचं की त्या इतक्या नीटनेटक्या होत्या आणि त्यांना जोडीदारी तसेच नीटनेटके मिळाले होते दादा. कारण हे नेतृत्व मी त्यांना हॉस्टेलवर असताना त्यांच्यामध्ये पाहिलं आहे आणि मला याच्यात कुठेही शंका नाही की त्या पुढे चालून महाराष्ट्र अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळतील. कारण त्या खूप प्रेमळ आहेत, मुत्सदी आहेत, त्यांच्यात नेतृत्व गुण आहे. तुमचं म्हणजे तुम्ही त्यांच्या भाची आहात आणि वय तुमचं त्यांच्यापेक्षा कमी आहे, मात्र कॉलेजमध्ये असताना तुम्ही पण त्याच कॉलेजमध्ये होतात आणि सोबतच होतात त्यांच्या? हो, आम्ही दोघी एकाच कॉलेजमध्ये होत्या, सरस्वती विद्यालय संभाजीनगर. कॉलेजही एक होतं आणि आमचं हॉस्टेलही एक होतं. परिसर एकच होता, कॉलेजच्या बाजूलाच आमचं हॉस्टेल होतं. त्यामुळे सगळं कॉलेजमध्ये, हॉस्टेलमध्ये ताईच्या नेतृत्वात आम्ही सगळ्या 17 जणी एकत्रच काम करायचो. तर त्यांचं नेतृत्व आज महाराष्ट्राला मिळतं आहे, हे खरंच आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ताईंना मी खूप खूप शुभेच्छा देते. 17 जणींचा जो तुमचा ग्रुप होता ते सर्व म्हणजे तुम्ही बहिणी किंवा नातलगच होतात की धाराशिवचेच सगळेजण होतात की महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील आलेल्या मुली तिथे एकत्रित सुनेत्राताईंच्या नेतृत्वामध्ये आल्या होत्या? नाही, महाराष्ट्रातून आलेल्या मुली होत्या सगळ्या. कोणी अहमदनगरहून होतं, कोणी कोल्हापूरहून होतं. असं आम्ही दोघी तिघी फक्त नातेवाईक होतो, बाकी सगळ्या महाराष्ट्रातून आलेल्या मुली होत्या आणि त्यांचा असा एक ग्रुप बनला होता 17 जणींचा. कुठला मूवी असू द्यात, फर्स्ट डे फर्स्ट शो आम्ही 17 जणी, म्हणजे आम्ही 17 जणींचा ग्रुप हा संभाजीनगरमध्ये फेमस होता. कुठेही नेतृत्व करायला आम्ही थांबायचो नाही, आम्ही पुढेच असायचो. सुनेत्रा पवार यांचं म्हणजे पहिलं राजकीय पाऊल मोठ्या प्रमाणावर जर आपण पाहिलं तर बारामतीची त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली, त्याच्यामध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आणि त्याच्यानंतर त्या राज्यसभेत गेल्या. राजकारणात ते इच्छेने स्वतः हिरिरीने आल्या होत्या तेव्हा, की एक जे कौटुंबिक एक स्थिती निर्माण झाली होती त्यामुळे त्या आल्या होत्या? नाही, पहा, त्यांचं तसं नेतृत्व सामाजिक नेतृत्व आहे. त्या सामाजिक काम खूप करत होत्या बारामतीला. त्यांचे काही फोरम्स आहेत, त्या फोरममध्ये त्या काम करायच्या. आणि ते कसं असतं, कुठलंही राजकारण करताना सामाजिक झालर असणं खूप गरजेचं असतं आणि ते त्यांना होतं, सामाजिक नेतृत्व त्यांच्यामध्ये होतं. त्यामुळे त्या राजकारणात आलेल्या आहेत. त्यांचं असं कुटुंबाचं असं काही नाही, पण त्यांना त्या लोकसभेमध्ये उभ्या राहायला पराजय स्वीकारावा लागला, पण परत त्या राज्यसभेवर आल्या आणि त्या अतिशय चांगलं काम करत आहेत आणि पुढे पण करतीलच. आता सुनेत्रा पवार जीवनातील सर्वात कठीण प्रसंगाला खरोखर सामोरं जात आहे आणि अवघ्या 3 ते 4 दिवसात त्यांना एक राजकीय निर्णय मोठा घ्यावा लागत आहे. फक्त कुटुंबाचा सांभाळ करायची नाही तर पक्षाची सांभाळसुद्धा त्यांना करावी लागण्याची स्थिती निर्माण झालेली आहे. काय वाटतं, काय सुरू असेल सुनेत्रा पवार यांच्या मनामध्ये सध्या, कारण तुम्ही त्यांच्यासोबत राहिलात? पहा, एखाद्या स्त्रीला आपला पती गेल्यानंतर जे दुःख असतं ते खूप मोठं दुःख असतं आणि ते आज त्या दुःखातून जात आहेत. पण त्यांची वृत्ती जी आहे ती की समाजाला किंवा आपल्या लोकांना न्याय देण्याची, त्यांच्या बारामतीकर असू द्यात किंवा महाराष्ट्र असू द्यात, त्यांना न्याय देणं हे सुद्धा त्यांच्यापुढे आव्हान आहे. हे दुःख कुठेतरी गिळून हे आव्हान त्या स्वीकारणार आहेत आणि त्या आव्हान स्वीकारताना मला वाटतं त्या खऱ्या पलटावर उतरतील. तर सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्व गुणाबद्दल अनेकांना जरी शंका राहत असली, मनामध्ये सध्या असली, तरी ज्यांनी सुनेत्रा पवार यांच्यासोबत सुरुवातीचा काळ घालवलेला आहे, विद्यार्थी दशेमध्ये सोबत राहिलेल्या आहे, त्यांच्या भाची प्रगती पाटील यांचं म्हणणं आहे की त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण सुरुवातीपासूनच आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राला ते दिसून येईल. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.